संभाजीराजे जरांगे एकत्र येणार? विधानसभेला नवी समीकरण जुळणार? विधानसभेत तिसऱ्या आघाडीची नांदी? विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। महायुती आणि मवियानं जोरदार तयारी सुरू केली असताना तिसऱ्या आघाडीचीही जुळवाजुळव सुरू आहे। मात्र या साऱ्या राजकीय घडामोडी सुरू असताना आता आणखी एक नवी मोठ बांधण्याच्या हालचाली छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षानं सुरू केल्या आहेत। संभाजीराजे थेट विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगेंसोबतच आघाडीची मोठ बांधण्याच्या तयारीत आहेत। याच संदर्भात संभाजीराजे जरांगेंशी चर्चा करणार असल्यानं नव्या आघाडीचे संकेत त्यांनी दिलेत। मनोज जरांगेंच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाही आहे, पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाही आहे आणि चर्चा करायला काहीच अडचण नाही आहे। त्यामुळे शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगेंची लढाई राजकीय वळणावर पोहोचली आहे। जरांगेंनी थेट विधानसभेच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली। त्यासाठी त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र जरांगे बिनबुडाचा लोटा असून विधानसभेला एकही जागा लढवणार नसल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय। आम्ही 14 ते 20 पर्यंत सांगितलेले की सगळे डाटा आपण आपल्या इकडचा सगळा घेऊन या। डाटा गरजेचा आहे। उद्यापासून परवापासून लोक यायला सुरुवात करतील। आम्ही रात्रीच आलो। मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे। लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले। त्यानंतर त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही। राज्यात प्रस्थापित महायुती आणि मवियाला शह देण्यासाठी बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, रविकांत तुपकरांसह ओबीसी संघटनांनी विधानसभेची चाचपणी सुरू केली आहे। त्यात आता संभाजीराजेंनी जरांगेंशी आघाडीचे संकेत दिलेत। त्यामुळे राजे आणि जरांगे तिसऱ्या आघाडीसोबत जाणार की स्वतःची वेगळी मोठ बांधणार याबाबत उत्सुकता आहे। मात्र स्वबळावर सर्व विधानसभेच्या जागा लढवण्याची भीमगर्जना करणारे जरांगे राजेंना कसा प्रतिसाद देतात यावर सारी समीकरणं अवलंबून आहेत।